नमस्कार और स्वागत है आप सभी का गौरी हर प्रणव इस चैनल पर। हर बार हम हिंदी में बुक रिव्यू लेकर आते हैं मगर इस बार मेरी बुक, मेरी नॉवल, मेरी कादंबरी, उपन्यास मेरे हाथ आया है। तो इस बार का वीडियो अब मराठी में होगा, लेकिन जुड़े रहिए, कहीं जाइएगा मत। हॅलो, नमस्कार आणि स्वागत आहे सगळ्यांचं गौरी हर प्रणव या चॅनलवरती। आता मी खुश का बरं? हे स्वाभाविक आहे. म्हणजे आपण मागचा व्हिडिओ पण बघितलाय. अनाउन्समेंट केली होती मी, की गुमनाम नावाची कादंबरी आपल्यासमोर येतीये. तर ती ही कादंबरी आहे. कोऱ्या पानांचा वास, नवीन कादंबरी. हिचं कव्हर मी लॉन्च करत होतो. मध्ये मी सांगत होतो, की आता आम्ही गुमनाम कॉपीज घ्यायला कसे चाललोय किंवा आल्यावर कसं वाटलंय. पण ही कादंबरी हातात पडल्यावर जो आनंद आहे ना यार, सुख देणारा आनंद आहे हा आणि हा समाधान देणारा आनंद आहे. पण कसं आहे, ही अर्धी प्रोसेस होती. म्हणजे आता मी इकडनं वळून बघताना मला ते 6 वर्ष आठवतात. ते सगळं आठवतं अ, जेवढा जो काही त्याचा प्रवास होता ना, त्याच्याबद्दलही आपण आज बोलूतच. पण ही अर्धी जर्नी आहे. खरी जर्नी ह्याच्या पुढे, की हे माझ्या हातातली ही कॉपी, ही प्रत अशीच अनेक हातांमध्ये कशी पोहोचेल, ही तुम्हाला किती आवडेल. कारण हा शेवटी एक थॉट आहे. ही स्टोरी आहे, गोष्ट आहे, जी मला सुचली, मला वाटली, की ती लिहावी, ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी, ती जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत पोहोचावी. तर आता ती तुमच्यापर्यंत पोहोचणार कशी किंवा पोहोचल्यावर ती तुम्हाला पोहोचली आहे, तुमच्यापर्यंत पोहोचली आहे हे मला कसं कळणार? तर हे जे कम्युनिकेशन आहे ना, तो अभिप्राय देणं ते बंद नका करू. तुम्हाला जर ही कादंबरी दिसली, तुम्हाला वाचावी वाटली, नक्की घ्या, वाचा आणि मला कळवा तुम्हाला कशी वाटतेय. हा हा ह्या विचाराचा प्रवास आहे जो ह्याच्या पुढे सुरू होईल आणि तो तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त पोहोचावा अशी माझी फार, फार मनापासून इच्छा आहे. हे हे हातात यायला किंवा ह्याला असं मूर्त स्वरूप यायला ना 6 वर्ष लागले. 2018 मध्ये पहिल्यांदा विचार आला होता माझ्या मनात, की यार एक कथा आहे जी मनात रुजली आहे ना, तर ती आपण कागदावर उतरवून काढावी आणि बघावं. तेव्हा पण मी अजूनही असा काही फार मोठा लेखक झालेलो नाहीये. मी अजूनही शिकतोय, अजूनही घडतोय. जास्तीत जास्त कसं पारंगत होता येईल त्याच्यात त्याचा विचार करतोय, बघतोय. त्यावेळेस ती सुचलेली कथा 6 वर्ष आधीची, की कथा म्हणजे काय त्याचा एक मूळ असा होता, की यार चांगल्याचं चांगलेपण कमी होणं ह्याचा अ, ह्या थॉटमुळे ना मी खूप डिस्टर्ब झालो होतो, की यार चांगल्याला चांगलं म्हणणं किंवा चांगल्या माणसाने चांगलं असणं हे एकतर एवढं रेअर आहे आणि एवढं गृहीत धरलं जातं ना, की त्याच्यापुढे एखाद्या वाईट मनोवृत्तीनं किंवा वाईट वृत्तीनं मिळणाऱ्या गोष्टींना सुद्धा लोकं आजकाल खूप ग्लोरिफाय सुद्धा करायला लागलेत. हा जो थॉट होता ना मनात, त्यांनी फार अस्वस्थता आणली होती मनात. त्या थॉट किंवा त्या अस्वस्थतेमधनं पुढे एक कॅरेक्टर आलं. त्या कॅरेक्टरचे स्वतःचे विचार आले. मग त्या कॅरेक्टरच्या विरोधातले विचार आले आणि मग त्याच्यापुढे अ, काल्पनिक विश्वामध्ये एक कथा घडत गेली आणि ती कथा तुमच्यापर्यंत गुमनाम ह्या नावाने मी पोहोचवू इच्छितोय. पण 6 वर्षामध्ये आहे ना, आपण सुद्धा बदलतो ना दरवर्षी. आपले विचार बदलतात. आपल्या आजूबाजूची परिस्थिती बदलते. परिस्थितीमुळे आपल्यावर खूप परिणाम होतो. आपण त्याच्यामुळे घडत जातो किंवा बदलत जातो. त्यामुळे प्रत्येक वेळेस स्टोरी लिहून ती रिराईट करताना अजून काहीतरी वेगळं जाणवायचं, अजून काहीतरी वेगळं जाणवायचं, की कथा तीच आहे. पण कथेमध्ये काहीतरी विचारांमध्ये अजून स्ट्राँग होल्ड व्हायला लागला. त्या कॅरेक्टर्सना अजून एक वेगळं आयडेंटिफिकेशन यायला लागलं. स्पेसिफिक असं, की हा कॅरेक्टर असाच आहे. मी प्रयत्न करतोय मी एखादं स्केच वगैरे तुमच्यासमोर आणीन मी नंतर पुढे, की ह्या कॅरेक्टरला विचार करताना तो कसा दिसला होता माझ्या मनात वगैरे. पण हे सगळं खूप बदलत होतं दरवर्षी. त्याच्यानंतर मध्ये कोविड आलं आणि हे सगळं करताना हे सगळं मी जे करतोय ते खूप मनापासनं आणि अ, स्वतःसाठी लिहिण्याचा प्रयत्न असतो सुरुवातीला. पण नंतर जेव्हा ती कथा पूर्ण होते आणि तेव्हा ती लोकांपर्यंत जास्त कशी पोहोचेल? कारण मग ती आपली राहत नाही, ती सगळ्यांची होते. कारण ती कला असते. स्वतःसाठीचा आनंद जर तेवढाच असतात, मग मी स्वतःपुरतंच लिहून मोकळा झालो असतो. पण तो अ, कला सादर करण्याचा जो आनंद आहे ना, तो तेव्हा द्विगुणित होतो जेव्हा समोरून रिस्पॉन्सेस यायला लागतात. तेव्हा ह्या 6 वर्षात जेव्हा कोव्हिड आलं ना, तेव्हा असं होत होतं, की एकतर नोकरी राहते की नाही? बरं राहिली तर 12-12 तास नोकरी करतोय. त्याच्यानंतर आपण पुन्हा वेगळं कलेला वेळ देऊ शकतोय की नाही? यामध्ये नोकरीमुळे किंवा इन जनरल कोव्हिडमुळेच एवढं फ्रस्ट्रेशन आलं होतं, की आपण करावं की नाही करावं? काय करावं? आणि तेवढ्यात मग कोणीतरी येणार समोरून विचारणार, की "अरे, तू तुझी फॉल्ट लाईन वाचली बरं का आम्ही, फार आवडली. तू काय करतोयस आता? येणार आहे की नाही पुढे?" असे काही विचार समोर येणं किंवा समोरून पुश मिळणं.
आणि हे दरवेळेस त्याच वेळेस होत होतं जेव्हा माझ्याकडनं पेन उचलला जात नव्हता. त्यामुळे अशा वेळेस तुमचा सपोर्ट मिळणं, तुमच्या फीलिंग्ज तुम्ही शेअर करणं किंवा मला पुश करणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं होतं या 6 वर्षात. 2018 पासनं ते 2024 पर्यंत. मध्ये माणूस म्हणून मी खूप घडलो. मध्ये जग म्हणून आपण खूप बदललो. अ, आपण जे समोरासमोर भेटत होतो, आता आपण असे YouTubeवरनं आणि सोशल मीडियावरनं जास्त भेटायला लागलो. हे सगळे खूप बदल होत असताना, त्या कथेमध्ये पण खूप बदल होत गेले. त्या कथेमध्ये सुद्धा खूप ती मॅच्युअर व्हायला लागली कथा. ते विचार मॅच्युअर व्हायला लागले. त्याच्यातनं खूप काही चांगलं यावं अशी मनातनं खूप निर्मळ भावना यायला लागली. जी त्याचं काही होणार असेल तर खूप काही चांगलं व्हावं आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचावं असं खूप वाटायला लागलं मनापासून. आणि असं सगळं होत असताना त्याचे अनेक ड्राफ्ट लिहून झाले कथेचे. अनेक ड्राफ्ट लिहून झाले. नंतर मग शोधणं, पब्लिशरकडे गेल्यावरती पब्लिशर्सनी करेक्शन करून देणं. आपण त्यांना रिकरेक्शन करून देताना माझ्याकडनं नेहमी कथा वाढत जात होती. म्हणजे मग पानं कमी येतायत आणि जास्त पानं त्यांच्याकडे पोहोचतायत, की आता आता हे करून द्या. मग ती प्रचंड वाढलेली कथा मग त्याच्यातनं परत त्याला सॉर्ट करणं किंवा त्याला शेप देणं, आकार देणं त्या कथेला आणि परत त्याला थोडंसं कंट्रोल्ड साइजमध्ये आणून मग ते आपल्यापर्यंत पोहोचवणं, हा एक वेगळा प्रवास होता. आणि एवढं सगळं झाल्यावरती तुम्ही इमॅजिन करा 6 वर्षामध्ये मी विचारच करतोय, की आता आपण ही लोकांना पर्यंत पोहोचल्यावर म्हणजे लोकांपर्यंत ही कथा पोहोचल्यावर त्यांना कसं वाटेल? मग ही कथा पोहोचेल ना? पोहोचली पाहिजे ना? होईल ना? होणार, नाही होणार. असं करत-करत मग पुन्हा कोणीतरी येऊन म्हणणार, की "अरे, तू लिहितोयस की नाही? आम्ही वाट बघतोय." मग परत आपण त्याच्यातनं पुढे येणार. ह्या सगळ्यामध्ये फायनली 6 वर्षानंतर जेव्हा मी आज हातात ही ह्या कथेला आता कादंबरीचं स्वरूप आलं ना, जेव्हा हे पानं आले आता म्हणजे त्या विचारांची पानं झालीत आता. तर ते विचारच असे उमटवले गेलेत. आता ते मी तुम्हाला देऊ शकतो. तुम्हाला सांगू शकतो, की "अरे नाही, अ, चहाला भेटता-भेटता बोलण्याची कथा नाहीये. ही तू वाच. हे घे, वाच आणि मला सांग कसं वाटलं." ही जी फिलिंग आहे ना, ही खूप भारी आहे. आणि तुमचा रिस्पॉन्स तसा मिळावा अशी मला फार मनापासून इच्छा आहे, की तुम्हाला हे आवडावं, तुम्हाला रुजावं, अ, कुठेतरी तुम्हाला रिलेट व्हावं, तुम्हाला बरोबर वाटावं. कदाचित चूकही वाटेल, पण तुम्हाला काय वाटतंय हे सुद्धा माझ्यापर्यंत पोहोचावं. असं आता मला खूप मनात वाटायला लागलंय. अ, एक डेड पोएट्स सोसायटीमधलंच एक वाक्य आहे किंवा एक आहे ना तसं पुलं सुद्धा म्हणायचे असं नेहमी, की तुम्ही व्यवसाय करता किंवा तुम्ही नोकरी करता ना, ते जगण्यासाठी किंवा अ, उदरनिर्वाहासाठी खूप चांगलं आहे. पण मग कथा, कविता, अनुभव ह्या जगण्याच्या गोष्टी आहेत आणि ह्या जगण्यासाठीच्या गोष्टी आहेत. तर असं असल्यामुळे सुद्धा अ, कुठे आपली नोकरी सांभाळून, कुठे आपली कला सांभाळून, असं त्या तारेवरची कसरत करून, आता जेव्हा मी तुमच्यासमोर येतोय, तेव्हा माझी अशी फार इच्छा आहे, की ही कादंबरी तुम्हाला खूप आवडावी. ऑर्डर्स मला ऑलरेडी खूप आल्या आहेत आणि माझी इच्छा आहे, की अजून ऑर्डर्स याव्या. आम्ही त्या सगळ्या ऑर्डर्स तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे हे पुस्तक, ही कादंबरी, ही कथा जी आत्ता माझ्यापर्यंत आली आहे, ती मी तुमच्यापर्यंत कशी लवकरात लवकर पोहोचवता येईल याचाच विचार करतोय. त्यामुळे लवकरात लवकर ही कथा तुमच्यापर्यंत पोहोचेलच. ती पोहोचल्यावर तुम्ही नक्की वाचा आणि मला सांगा, मला कळवा, की तुम्हाला काय वाटलं. तुमचा अभिप्राय फार मोलाचा आहे. खूप थँक आणि आता ही कादंबरी घेऊनच घ्या आणि मग तुम्ही मला सांगा, की तुम्हाला कसं वाटतंय. आपण दर मंगळवारी असंच भेटत राहू. पुढच्या वेळेस आता बुक रिव्ह्यूज यायला लागतील पुन्हा कदाचित, पण हा आनंद होता, की जो मला तुमच्यासोबत शेअर करावा वाटत होता. कारण की शेवटी ही ही कला एक्सप्रेस करतोय मी ती ह्याचसाठी, की ती तुम्हाला आवडावी आणि तुमच्या अ, मनात राहावी. ती रिलेटेबल असावी तुम्हाला आणि मा माझ्याचकडनं निर्माण होणारी कला तुम्हाला आवडावी. खरं तर हा थोडासा स्वार्थ आहे, पण ही खरीच अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे हा आनंद सुद्धा तुमच्याचमुळे आहे आणि म्हणून मी तुमच्यासमोर हा आनंद शेअर करू इच्छितो, की थँक सो मच मला एवढं सपोर्ट केल्याबद्दल, मला पुश केल्याबद्दल आणि त्याच्यामुळे आता ही कादंबरी आपल्यासमोर येतेय. तर त्याला एवढंच प्रेम करा. ही कादंबरी अशीच अनेक, अनेक हातांपर्यंत पोहोचावी, अनेक लोकांपर्यंत पोहोचावी, त्यांच्यापर्यंत तो विचार पोहोचावा अशी माझी इच्छा आहे. अशी तुमच्या चरणी आणि देवाचरणी प्रार्थना करतो आणि आपण आता पुढच्या मंगळवारी भेटूया. तोपर्यंत अलविदा.